नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले अनेक दिवस, अनेक वर्ष म्हणा, खूप सारा डेटा पाहतोय वेगवेगळ्या स्टार्टअप्सचा, वेगवेगळ्या उपक्रमांचा किंवा कॅम्पेन्सचा. ॲड मॅनेजरमधला डेटा असेल, वेबसाईट ऑर्डर्सचा डेटा असेल, सोशल मीडिया नंबर्स असतील. खूप सारा डेटा पाहतोय. त्यातला काही डेटा हा मी हँडल करत असलेल्या हाय बिझनेस व्हॉल्यूम्सचा सुद्धा आहे. काही डेटा हा क्लायंट्सचा आहे. पण हे करत असताना अचानक मला मागच्या आठवड्यामध्ये एक असं स्ट्राईक झालं आणि ते खूप फॅसिनेटिंग वाटलं, म्हणून तुमच्याबरोबर या एपिसोडमध्ये मी ते शेअर करणार आहे. रोज रात्री 12 वाजता मोस्ट ऑफ द डेटा हा रिसेट होतो झिरोला. हे माझ्या अचानक लक्षात आलं मागच्या आठवड्यात, की आपण नंबर ऑफ ऑर्डर्स, नंबर ऑफ शिपमेंट्स, किती रेव्हेन्यू झाला, किती ऑर्डर्स पडल्या, कुठले प्रोडक्ट गेले, काय टाईपचे ऑडियन्सचं एंगेजमेंट आहे, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं 11:59 ते व्हॅलिड असतं त्या दिवसासाठी. म्हणजे काय आहे, की दुसऱ्या दिवशी तुम्ही जर का 6 वाजता किंवा 7 वाजता, जेव्हा तुमचे साधारण ऑर्डर फ्लो मे बी 8-9 वाजता चालू होत असेल. टिपिकली मी वेबसाईट ई कॉमर्सच्या दृष्टीने हे बोलतोय, पण ते बाकी बिझनेसला सुद्धा कसं रिलेट होतं ते मी सांगतो तुम्हाला. पण जो सकाळी जर तुम्ही उठून बघितलं तर तुमच्या रेव्हेन्यूचा आकडा 0 असतो. आता हे फॅसिनेटिंग काय आहे तर बऱ्याचदा काय होतं ना, की छोटी स्टार्टअप असते किंवा आपली नवीन कंपनी असते ना, तेव्हा असं वाटत असतं की अरे, मोठ्या कंपन्या ज्या आहेत आपल्या फील्डमधल्या असतील, इतर आपण जे एंटरप्रेन्योर्स पाहतो की जे ग्रो झालेले आहेत, त्यांना अरे किती छान आहे, की मस्त ऑटोमॅटिक सेल होतो, लोकांना ते आवडतं, ते पॉप्युलर आहेत, हाय व्हॉल्यूम ऑफ बिझनेस करतात, पण त्यांचा सुद्धा डेटा 0 होतो. हे कोरिलेशन माझ्या लक्षात आलं, की तुम्ही कितीही मोठा स्टार्टअप असू दे किंवा किती मोठी कंपनी असू दे, तुमचा सेल्स डेटा किंवा ऑर्डर डेटा हा त्या दिवसासाठी 12 वाजता 0 होतो. मग आपल्याला ह्याच्यातनं काय ड्राईव्ह करण्यासारखं आहे, की सगळ्यांची सुरुवात ती शून्यापासून होते दुसऱ्या दिवशी. आणि तुमच्या 5 ऑर्डर्स असतील, एखाद्याच्या 500 असतील एका दिवसात पडणाऱ्या. पण नेक्स्ट डे आपण दोघंही स्टार्ट फ्रॉम झिरो ह्या पॉइंटनीच सुरुवात करतो. मार्केट म्हणा किंवा डेटा म्हणा, वेळ म्हणा, ही सगळ्यांसाठी फेअर आहे. आता जेव्हा मी हे स्टेटमेंट करतो त्यावेळेस बरेचदा तुमच्या डोक्यामध्ये असं येईल, की अरे पण त्यांचा ऑडियन्स जास्त आहे, त्यांच्याकडे फॉलोअर्स जास्त आहेत, त्यांच्याकडे कस्टमर्स जास्त आहेत, ते अनेक वर्ष बिझनेसमध्ये, त्यामुळे त्यांना 0 to 1 किंवा 0 to 10 किंवा 0 to 100 जाणं कम्पॅरेटिव्हली सोपं. येस, डेफिनेटली सोपं आहे. त्यांना तो ॲडव्हान्टेज आहे, कारण त्यांनी ती तेवढी मेहनत केलेली आहे, इतके वर्ष ते बिझनेसमध्ये आहेत, इतक्या फॉलोअर्सपर्यंत ते पोचलेले आहेत, ठराविक टाईपचं ॲड बजेट ते रन करतात. हे सगळं जरी असलं तरी अल्टिमेटली त्यांना तेच काम, त्याच स्टोरीज, त्याच कॉन्टेंट पीसेस हे रन कराव्याच लागतात. त्यानंतर तुमच्याकडे ऑर्डर्स यायला सुरुवात होते. पण मला हे सांगायचं आहे, की इतका फेअर गेम आहे स्टार्टअप्सचा किंवा बिझनेसचा सुद्धा, की एव्हरी डे तुमचं क्लॉक हे 0 पासून सुरुवात होते. काहीही कुठल्याही टाईपचा डेटा असू दे, कुठल्याही टाईपची कॅटेगरी असू दे. आता हे ई कॉमर्सच्या बाजूनी जरी मी बोलत असलो तरी दुकान असेल, हॉटेल असेल, कॅफे असेल, बेकरी असेल, सर्व्हिस कंपनी असेल, हे सगळं सेम आहे. म्हणजे तुमचा जर एखादं दुकान आहे स्टेशनरीचं फॉर एक्झाम्पल, आज मंगळवारी तुम्ही 10,000चा सेल केला आहे, पण बुधवारी तुम्ही सुरुवात जेव्हा दुकान उघडता त्यावेळेस तुमच्या आजच्या सेलच्या वहीमध्ये किंवा आजच्या बँक बॅलन्स किंवा बँकेच्या स्टेटमेंटमध्ये जोपर्यंत धंदा होत नाही तोपर्यंत तुम्ही 0वरतीच असता. मग आता दुकानात आलेल्या कस्टमरशी तुम्ही काल जसं बोललेलं तसंच आज बोलता आणि तसंच उद्या पण बोलणार आहात. काल 10,000चा धंदा झाला किंवा आज 10,000चा धंदा आला म्हणून मी उद्या बुधवारी निवांत बसणार आहे आणि
आपोआप सेल होणार आहे असं तर होत नाही. जेव्हा आपल्याला हाय बिझनेस व्हॉल्यूम गाठायचा असतो ना, त्यावेळेस काही ऑब्झर्वेशन्स आपण म्हणू, अशी मी लिहित होतो, की अनेक म्हणजे सुरुवातीला स्टार्टअप जेव्हा सुरुवात होते किंवा तुम्ही कंटेंट प्लॅनिंग करायला घेता, त्यावेळेस फार क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या मागे जाता आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की आपण हा मुद्दा बऱ्याचदा टच अपॉन केलेला आहे. पण 10 जर का पोस्ट करायचे असतील आठवड्यात, तर तुम्ही त्या 2च करता, कारण मग ते क्रिएटिव्ह सुचत नाही, छान वाटत नाही, डिझाईन आवडत नाही, फोटो आवडलेला नाही आहे, व्हिडिओ चांगला झालेला नाही आहे, नीट एडिट झालेलं नाही आहे. अशा खूप चुका आपण काढत जातो आणि ते कॉन्टेंटचा नंबर कमी करत जातो. सो प्लीज हे लक्षात ठेवा, की क्रिएटिव्ह कॉन्टेंट किंवा भारी कॉन्टेंट हे आहे, म्हणजे हे हे करणं पण गरजेचं आहे. पण माझं म्हणणं आहे, की पहिली प्रायोरिटी जर का आहे, जर का तुमची काही असेल, तर ती आहे नंबर ऑफ कंटेंट पीसेस. म्हणजे जर का तुम्हाला आठवड्यात 10 पोस्ट, रील, स्टोरीज जे काय टाकायचं असेल, अ, तर हे 10 केले पाहिजेत. हा पहिला क्रायटेरिया. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, की त्याची क्वालिटी कशी आहे, ते अजून इम्प्रूव्ह करता येईल का? पण आपल्याला स्पीड तेवढाच ठेवायचा आहे. याचं कारण असं आहे, की एव्हरीडे आपण 0 क्लॉकला जातो, 0 डेटाला जातो. त्यामुळे आपल्याला कंटेंट पीसेस किंवा तेवढा कंटेंट टाकणं गरजेचं आहे. सेकंडली, Instagramवरती एस्पेशली 2-3 टाइपचे कंटेंट पीसेस आहेत. म्हणजे एक तर कराउजल पोस्ट आहे, स्टॅटिक इमेज पोस्ट आहे, रील आहे आणि स्टोरीज आहेत. तर एक क्लिअर आपण एक थंब रूल लक्षात ठेवूया, की रील्स पोस्ट्स म्हणजे स्टॅटिक इमेज पोस्ट असेल आणि कराउजल. कराउजल म्हणजे काय, 3-4 इमेजेस तुम्ही एकत्र टाकता. लेफ्ट स्वाईप, राइट स्वाईप केलं की तुम्हाला ते दिसतात. त्याच्यामध्ये टेक्स्ट बेस्ड तुम्हाला डिस्क्रिप्शन देता येतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. सो टिपिकली रील आणि पोस्ट ज्या आहेत, म्हणजे इमेजेस, तर ह्या मोस्टली तुम्हाला नवीन ऑडियन्सपर्यंत, नॉन फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. याच्यात मी पेड ॲड कॅम्पेन्स बोलत नाहीये. पण इन जनरल तुम्हाला नवीन फॉलोअर्सपर्यंत किंवा जे लोकं तुम्हाला फॉलो नाही करत आहेत, नॉन फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत होते. आता हे कंटेंट काय टाईपचं असलं पाहिजे वगैरे हे प्रत्येक बिझनेसनुसार तुमचं वेगवेगळं असेल. हा मुद्दा आपण ग्राह्य धरून आता काही गोष्टी बघूया. एस्पेशली जे तुमचे फॉलोअर्स आहेत, ते 100 असू देत, 200 असू देत, 2000 असू देत, 2,00,000 असू देत, जे काही तुमचे फॉलोअर्स असतील. त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला काही कंटेंट शेअर करावं लागतं. आता हे करत असताना टिपिकली सेल्स ओरिएंटेड कंटेंट शेअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो कंटेंट पीस टिपिकली Instagramसाठी हा स्टोरीज आहे. याचं कारण असं आहे, नॉन फॉलोअर्सपर्यंत स्टोरीज फारशा पोहोचत नाहीत. स्टोरीज तुमचे कोण बघणार आहेत? जे तुम्हाला ऑलरेडी फॉलो करतात. म्हणजे काय, ते तुम्हाला का फॉलो करतात? कारण तुम्ही काहीतरी व्हॅल्यू एडिशन देता, काहीतरी इंटरेस्टिंग कंटेंट टाकताय, त्यांना आवडतं असं कंटेंट टाकताय. या सगळ्या गोष्टींमुळे ते तुम्हाला फॉलो करतायत. आता जेव्हा तुम्ही स्टोरीजमधनं कंटेंट थ्रो करायला लागाल, त्याच्यात लिंक्स टाकणं गरजेचं आहे. त्याच्यात बरीचशी अगेन काही लोकं ही चूक करतात, की डायरेक्ट ती लिंक पेस्ट करतात. ती क्लिकेबल नसते. त्यामुळे तुम्हाला स्टिकर्स जिथनं आपण ॲड करतो, तिथे तुम्हाला एक लिंक नावाचा ऑप्शन असतो. सो तिथे तुम्ही तुमची लिंक पेस्ट करा. त्या प्रॉडक्टची असेल, वेबसाईटची असेल, रजिस्ट्रेशन फॉर्म असेल, एन्क्वायरी फॉर्म असेल, जे तुम्हाला तिथे लोकांनी क्लिक करून पाहणं एक्स्पेक्टेड आहे. तर ती लिंक तिथे टाका. त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला एका टेक्स्ट बॉक्समध्ये देता येतं. तर तिथे काहीतरी लिहा, की क्लिक हिअर टू बाय किंवा क्लिक हिअर टू रजिस्टर. तिथे तुम्ही इमोजीस वापरू शकता. हा एक भाग झाला. हे एक लिंक्स टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुमचा ट्रॅफिक ड्राईव्ह होणार आहे, तर तुमचा सेल ड्राईव्ह होणार आहे स्टोरीजवरनं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, की त्या स्टोरीज थोड्याशा इंटरेस्टिंग जर का करू शकलो, त्याच्यात काही स्टिकर्स टाकू शकले, अवतार आलेले आहेत, तर अवतार तुम्ही टाका. त्याच्यावरती टेक्स्ट भरपूर लिहा.
बऱ्याचदा हा एक रेझिस्टन्स असतो की स्टोरीवरती नुसता फोटो टाकला आणि तुम्ही टिकमार्क करून टाकलं तुम्ही टू डू लिस्टमध्ये की आज 2 स्टोरीज टाकल्या, 3 टाकल्या. त्याच्यावरती तुम्ही थोडंसं लाँग फॉर्म कंटेंट समजेल असं अर्थात तसं लिहून जर का स्टोरीज पोस्ट करायला चालू केलं तर गंमत अशी होते की एंगेजमेंटच्या दृष्टीने जर का तुम्हाला ते वाचायचं असेल तर तुम्हाला ते टॅप करून होल्ड करावे लागते स्टोरी. आणि मग त्यामुळे काय होतं की तुम्ही ॲक्च्युअली जे लिहिलेलं आहे ते लोकं वाचू शकतात. अगेन ह्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीज आहेत. तुम्ही आज चालू केलं आणि उद्या तुमचा बिझनेस खतरनाक ग्रो झाला असं होणार नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी ट्राय आउट करायला लागतात. 2 स्टोरीज, 3 स्टोरीज, 5 स्टोरीज, 10 स्टोरीज ह्याच्यात प्लीज अडकू नका. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे मध्ये-मध्ये स्टोरीज टाकत राहा. अगेन जो आपण पहिले रूल बघितला की क्वालिटी म्हणजे अगदीच खराब क्वालिटी नाही, पण वेळेत किंवा ती प्रायोरिटी आपली आहे ती व्हॉल्यूमची आहे. म्हणजे 10 स्टोरीज जर तुम्हाला दिवसाला टाकायच्या असतील, तर त्या 10 पैकी कदाचित 4 अशा असतील, की ज्या चांगल्या नाही आहेत दिसायला किंवा काय म्हणतात तुमच्या डिझाइन बेंचमार्कप्रमाणे नाही आहेत. पण ते तुम्ही डोक्यातनं काढून टाका. ठीक आहे. सो या टाईपचं कंटेंट तुम्ही जेव्हा थ्रो करायला लागता. रील्सचं जसं आपण बोललो तसं YouTube शॉर्ट्स आत्ता इन्सेन ट्रॅफिक शॉर्ट्स ड्राईव्ह करतंय. त्याच्यासाठी एक छोटी गोष्ट करावी लागते, की तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे, ते एक व्हिडिओ व्हेरिफिकेशन असतं Googleचं. ते केल्यानंतर तुम्हाला एक्सटर्नल लिंक्स तिथे टाकता येतात. म्हणजे क्लिकेबल होतात त्या बेसिकली आणि तिथनं तुमच्या वेबसाईटला तुम्ही ट्रॅफिक ड्राईव्ह करू शकता. YouTube शॉर्ट्स हा अनेक बिझनेसेसनी, अनेक ब्रँड्सनी इग्नोर केलेला भाग दिसतो, एस्पेशली स्टार्टअप्सनी. आपला एक शॉर्ट्सचा एक एपिसोड आहे. तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे, पण आता परत सांगतो, की अगेन अ व्हेरी फेअर अपॉर्च्युनिटी YouTube इथे देत आहे. जे नवीन क्रिएटर्स आहेत. गरजेचं नाही आहे, की तुमचं YouTubeवरती किती सबस्क्रायबर आहेत. अनेक स्टार्टअप्स असे असतील, की ज्यांचे 0 सबस्क्रायबर्स असतील आत्ता YouTubeवरती. पण जे तुम्ही रील्स करताय ते 1 मिनिटाच्या आत अगेन 59 सेकंड्स इज युअर कट ऑफ मार्क. ते तुम्ही व्हिडिओज शॉर्ट्सवरती टाका. बिलीव्ह मी किंवा ट्राय धिस एक्सपेरिमेंट ॲज अन एक्सपेरिमेंट, की रोज एक व्हिडिओ तुम्ही 30 दिवस जरी केलात, तर यू विल सी अ गुड ट्रॅफिक ऑन युअर YouTube ऑल्सो अँड ऑन युअर वेबसाईट ऑल्सो ऑर युअर अदर प्रोफाईल जिथे तुम्हाला ट्रॅफिक ड्राईव्ह करायचं आहे. सेकंडली ते करत असताना मे बी अख्खा तो चंक सेलमध्ये कन्वर्ट नाही होणार, पण तुमची रीच डेफिनेटली वाढेल. लोकांनी तुमचा ब्रँड पाहिलेला असेल, तुमचा चेहरा पाहिलेला असेल, तुमचं प्रॉडक्ट पाहिलेलं असेल आणि त्याने खूप मदत होते. सो हाय व्हॉल्यूम बिझनेसेस जसं ते शून्यापासून सुरुवात करतात दररोज, तसे ते ह्या गोष्टीसुद्धा रेग्युलरली करत असतात. म्हणजे तुम्ही आता जाऊन काही स्टार्टअप्सची किंवा चांगल्या एस्टॅब्लिश्ड कंपनीजची Instagram पेजेस पण जाऊन बघा. एका व्यवस्थित केडन्सनी किंवा एका ठराविक इंटरव्हलनी ते व्यवस्थित पोस्टिंग त्यांचं चालू असतं. काही पोस्ट या रिशेअर केलेल्या असतात. जुन्या पोस्ट पुन्हा शेअर केलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टेंटचा भडीमार, त्याला एक उत्तम शब्द आहे मराठीमध्ये, कॉन्टेंटचा भडीमार हा तुमच्या अकाउंटवरनं झाला पाहिजे. थोडंसं मी Instagram फोकस्ड बोलतोय कारण एक तर ते इझिली वापरण्यासारखं टूल आहे. सेकंडली आत्ता सर्वात जास्त एंगेजमेंट किंवा ज्याला आपण असं म्हणू की बरेच लोकं खूप वेळा दिवसातनं Instagram बघत असतात. तर त्यामुळे आपल्यासाठी, आपल्या बिझनेससाठी ते सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. YouTube शॉर्ट्स डेफिनेटली एक्सप्लोर करा. सगळ्यांची सुरुवात शून्यापासनं ते रोज इनफॅक्ट पॉडकास्टचं सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर दररोज नंबर्स जे असतात डेटा ॲनालिटिक्स किंवा आपला जो डॅशबोर्ड असतो ॲनालिसिसचा, त्याच्यामध्ये शून्यापासूनच सुरुवात होते आणि अशी शून्यापासून सुरुवात रोज आपल्याला करायची. रोज आपल्याला तेच काम करायचं आहे. अतिशय बोर होतं, पण तेच काम करायचं आहे. तरच तुमचा बिझनेस मस्त ग्रो होईल. आणि तुम्हाला असे काही डाऊट्स असतील
किंवा Instagramविषयी, यूट्यूब शॉर्ट्सविषयी काही माहिती हवी असेल तर डेफिनेटली मला Instagramवरती DM करा किंवा माझा मेल ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि दर मंगळवारी आपण भेटतोच. तर असेच भेटत राहूया. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करा. Spotify, Apple पॉडकास्टवरती रिव्ह्यूज लिहा. त्यांनी पॉडकास्टला खूप खूप मदत होते, कारण मग अनेक लोकांपर्यंत सिमिलर इंटरेस्ट असणाऱ्या लोकांपर्यंत पोचायला मदत होते. डेफिनेटली सबस्क्राईब करा, कारण त्याने सुद्धा एक टिपिकल रीच मिळतो पॉडकास्टला. आणि असंच ऐकत राहा. खूप सुंदर फीडबॅक येतो आहे. तर थँक्स अ लॉट. आणि आपण भेटूच या पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.